नमस्कार मित्रांनो, तर मी आहे तुमचा उकाळ्या रायडर। तर मी आज निघालो नाशिकला आपल्या बाईकची चेसी आउट काढायची आहे। तर एक मित्रांनी बाईक दिली, म्हणे त्याची चेसी आउट काढून दे मला। तर आपण घेऊन चाललोय चेसी आउट काढायला। तर चला निघूया। इथं पाऊस असल्यामुळे आपण थोडं हेल्मेट रेनकोट वगैरे पूर्ण तयारी करून घेतली आणि ही आहे आपला ब्लॅक मांबा। तर चला निघूया नाशिककडं। तर पहिला आपला ब्लॅक मांबा बाहेर काढून घेऊया। तर बाईक थोडी आपण वरती वट्ट्यावरी लावलेली होती, तर बाईक आता बाहेर काढली आपण आणि चला पेठकडे जाऊया। आणि तिथं आपले फ्रेंड मला धरून थांबेलेत, म्हणे ये तू, आम्ही थांबेले तिथं, चला आपण जाऊया तिथं। तर बघा मित्रांनो, माझे मित्र इथं थांबले होते, काही रित्तम व्हॅली म्हणून आहे पेठमध्ये आणि चांगलं हॉटेल आहे तिथं। तर इथं थांबेले होते ते, म्हणे ये इथं, आम्ही इथे थांबेले म्हणे रित्तम व्हॅलीला। तर चला आपण आलो आहे तिथं रित्तम व्हॅलीमध्ये आणि ही आपली बाईक आहे आणि इथं आपल्या मित्रांनी बाईक लावली आहे। आणि चला तर आता मध्ये जाऊन बघूया काय चाललंय यांचं काय नाही। तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये कोण कोण आलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोण कोण आलंय इथं। आणि वरून काच बीच एकदम मस्त, म्हणजे 5 स्टार हॉटेलसारखं वाटतं, एकदम मस्त। तर हे बघा इथं माझे मित्र बसलेत, बघा टेबल वगैरे कसे, पूर्ण हॉटेलला काच वगैरे सगळं आहे। हॉटेल कसं एकदम निवांत ठिकाणी आहे, जास्त शोर शराबा काही नाही आहे। आणि हॉटेलसुद्धा इतकं क्लिनिंग आहे ना, एकदम मस्त फ्रेश आहे, फ्रेश वातावरणामध्ये आहे। तर आता जरा मित्रांशी भेट घालूया। हाय हाय, नमस्कार भाऊ, काय ऑर्डर केली? ऑर्डर काय आहे सांगा वाटकन, ऑर्डर काय? सोयाबीन चिल्ली आहे का? ठीक आहे। तर मित्रांनो बघा, आता आपल्या किरण भाईनी सोयाबीन चिल्ली ऑर्डर केली। भाऊ जास्त भूक लागली का जेवण करून आलाय? नाही, जेवण करून आलो। जेवण करून आलाय का तू? बर। हो, कशी गरम गरम सोयाबीन चिल्ली खाऊ राहिले भाई, जरा दम धरा, दम धरा। चला तर आता आपण पण नाश्ता करूया। हे बघा आपले दिलीप भाऊ लय भुकेले वाटतं। तर आता आपला नाश्ता करून झाला आहे। तर आता वेळसुद्धा होतोय आपल्याला नाशिकला जायला, जवळपास 11:30 12:30 वाजलेत। तर चला पहिले नाशिककडे निघूया। आता पहिले सोप वगैरे घेऊया। सोप खाऊन जसं निघालो आपण कोटंबीच्या घाटाला लागतो, तर बघतो तर काय भाई फुल ट्रॉफिक, इतकी ट्रॉफिक। आणि मित्रांनो, ट्रॉफिक तरी कशामुळे झालेली माहिती आहे का? तर हे बघा, हे इथं काहीतरी पडलं आहे, तुम्हाला दाखवतोय मी, 2 मिनटं थांबा फक्त। तर काय पडलं ते मलासुद्धा माहिती नाही आहे, पण मग मी दाखवतोय तुम्हाला। हे बघा, ओळखा बरं काय आहे इथं, इथं काहीतरी पडेल, हे लय मोठी वस्तू आहे, काय सांगता नाही राहिलं मला, याच्यामुळे फुल ट्रॉफिक झाली। तर चला अजून तुम्हाला मी पुढंसुद्धा खालीपर्यंत ट्रॉफिक आहे तीसुद्धा दाखवतोय आता। तर चला निघूया खाली, दाखवतोय ट्रॉफिक। हे बघा, हे बघा इथून पूर्ण लाईन लागेल गाड्यांची। तर हे बघा पूर्ण खालीपर्यंत लाईन आहे गाड्यांची, इतक्या गाड्या आहेत ना। अजून तर भाऊ सावळघाटात जायचं आहे, अजून काय आहे काय नाही सावळघाटामध्ये बघूया, खाली आहे की ट्रॉफिक तिथे पण आहे, बघूया सावळघाटाचं पण सावळघाटात काय इतकी ट्रॉफिक नव्हतीच मित्रांनो। पण पाऊस चालू असल्यामुळं मला काही तिथे शूट करायला जमलंच नाही, म्हणून आता डायरेक्ट आपण कुठं आलो आहे, आपण सध्या आहे ना उंबराळ्यामध्ये आलो आहे। आणि उंबराळ्यामध्ये सुद्धा पाऊस थोडा थोडा चालू होता, तरी पण मी शूट करायचा प्रयत्न केला आहे। पण मित्रांनो काही सांगा, हवेला R1 चालवायची मज्जाच वेगळी भाई, काय गाडी पळते राव यार, 150cc आहे पण यार फुल हाऊस करून टाकते ही बाईक ना। पावसामुळे जास्त शूट करायला नाही जमलं। तर मित्रांनो फायनली आपण नाशिकमध्ये पोहोचलोय आणि इथं आलोय, इथं आपल्या बाईकची चेसी आउट काढायची आहे। तर मित्रांनो, इथं तुम्ही चेसी आउट काढू शकता, स्टेअरिंग आउट काढू शकता आणि तुम्ही प्रत्येक काम इथं करू शकता आणि काम इथं खात्रीशीरसुद्धा केले जातात। इथं आपले स्प्लेंडरची चेसी आउट काढल्यानंतर आपल्या R1ची सुद्धा थोडी म्हणजे नाही का स्टेअरिंग बिंड होती, तर ती पण पेंट काढायची आपल्याला। ह्या गाडीची चेसी आउट काढायची आहे। तर बघा, आणि त्यांच्याजवळ माणसं कमी असल्यामुळं आहे ना, किरण भाऊ आपल्या स्वतःच खोलू राहिले ती गाडी। ते म्हणे आम्हाला वेळ नाही आहे म्हणे, तू तुझ्या पद्धतीने म्हणे करून घे। गाडी खोलून झाली, आता बघा तुम्ही काका कसे
चेशी आऊट काढता येते. एकदम सिंपल पद्धतीने, जास्त पूर्ण गाडी खोलायची सुद्धा गरज आली नाही. फक्त मागचा व्हील खोलून घेतला आणि काकाने चेशी आऊट काढायला सुरुवात केली. तुम्ही आता बघू शकता कसे फक्त एक हातोडा आणि शॉकअप पाईप असतोय त्याच्याकडं फक्त मारले जाते आणि चेशी आऊट काढून घेतात. तुम्ही आता फक्त बघू शकता बघा कसं चेशी आऊट काढता येते. तर आपली इथं चेशी आऊट काढून झाल्यासारखीच आहे बुवा. आता चेशी आऊट काढून झाली आणि लागली भूक. तर आता हे बघा आम्ही आलो राईस खायला आणि संध्याकाळसुद्धा झाली. तर म्हणे चला थोडं नाश्ता करूया आता संध्याकाळचा आणि जाऊया परत. तर मित्रांनो मला मध्ये असं नाही का मध्ये शूट करायला जमलं नाही म्हणून मला तुम्हाला पूर्ण काही व्हिडिओ दाखवता आला नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.